विकसित भारताच्या प्रवासात महत्त्वाचं योगदान देणारं सहकार क्षेत्र अधिक प्रभावी बनवणं काळाची गरज असून डिजिटलीकरणातून हे क्षेत्र पारदर्शक केलं जाईल असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. अमित शहा यांनी आज सहकार धोरण 2025ची घोषणा केली, त्यावेळी ते बोलत होते. हे नवं सहकार धोरण विकसित भारताचा पाया मजबूत करेल, तसंच सहकारी चळवळ जनमानसात रुजवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामान्य नागरिक या नव्या सहकार धोरणाचा केंद्रबिंदू असून यामुळे आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक सहकार प्रारूप निर्माण होईल असं शाह म्हणाले. व्यावसायिक, पारदर्शक आणि उत्तरदायी, आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि यशस्वी लहान सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं आणि प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था स्थापन करणं हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे. सहकार मंत्रालयानं गेल्या 4 वर्षात अनेक कामगिऱ्या नोंदवल्या. सर्वात मोठी कामगिरी म्हणजे आज देशातील सर्वात लहान सहकारी युनिटचा सदस्य देखील अभिमानानं आणि भक्कमपणे उभा राहिला आहे, हे शहा यांनी अधोरेखित केलं. सहकार क्षेत्राला मोठं भविष्य आहे. गेल्या 4 वर्षात सहकार क्षेत्राला कॉर्पोरेट क्षेत्राइतकंच अधिकार मिळाले आहेत असं सांगत सहकारी बँकांना व्यावसायिक बँकांच्या तोडीचं बनवणार असल्याचं ते म्हणाले. यापूर्वी 2002मध्ये भाजपा सरकारच्याच काळातच भारताचं पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण जारी करण्यात आलं होतं. आज हे दुसरं सहकारी धोरण आणताना देखील भाजपा सरकारच सत्तेवर आहे याकडे शहा यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. भाषा